मित्रांनो, यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आणि फडणवीस सरकार आपली पाठ थोपटून घेऊ लागले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्जमाफीचे श्रेय बच्चू कडू यांना जात असल्याचे सांगितले. कारण बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी जे आंदोलन केले त्याचाच हा परिणाम. बच्चू कडू कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आग्रही असतात. मात्र बच्चू कडू आता एका नवीनच वादात अडकल्यात. ते म्हणजे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. यावरून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती गाजत आहेत, ज्यामध्ये बच्चू कडू फोनवरून जीवे मारण्याचा कट रचत असल्याचे दिसत आहेत. मात्र ही ऑडिओ क्लिप खरी की खोटी हे अजून स्पष्ट झाले नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. मात्र कर्जमाफी आंदोलनामुळे सरकारला अडचणीत आणल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना अडकवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, हा प्रश्न उपस्थित होत आहे. बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राला नवीन नाहीत. 90च्या दशकात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करत, राजकारण करत पंचायत समिती सदस्यापासून बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्यापर्यंतचा प्रवास गाठला. 2004 मध्ये बच्चू कडू पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा अचलपूर मतदारसंघातून ते निवडून आले. सामान्यांच्या प्रश्नाला कायम वाचा फोडणाऱ्या या नेत्याला महाराष्ट्राने कायम डोक्यावर घेतले. बच्चू कडू यांनी मागणी केल्यानंतर अपंग कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. 2019 मध्ये चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना स्थान मिळाले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा कायम पाठिंबा बच्चू कडू यांना राहिला. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. मधल्या काळात हा वाद विकोपाला गेला. रवी राणा आणि बच्चू कडू उघडपणे एकमेकांवर टोकाचे आरोप करू लागले. मात्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर दोघेही शांत झाले. पुढे 2024 मध्ये नवख्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला. मात्र बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायम सरकारला धारेवर धरले. भाजपने जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. नेमका तोच मुद्दा उचलत बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरले. कर्जमाफीसाठी पदयात्रा आणि चक्काजाम आंदोलन केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात येताच फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केली आणि अंमलबजावणी न झाल्यास परत आंदोलनाचा इशारा दिला. बच्चू कडू या ना त्या कारणाने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना भाजपचे पहिल्यांदाच निवडून आलेले प्रवीण तायडे यांना बच्चू कडू जड जाऊ लागले. अशातच बच्चू कडू यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होऊ लागली. त्यामध्ये आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचे संभाषण ऐकू येतात. मात्र एक आमदार आणि राज्यमंत्री राहून गेलेली व्यक्ती फोनवर अशा प्रकारचे संभाषण करेल अशी साशंकता मनात येते, किंवा ही ऑडिओ क्लिप AI जनरेटेड असू शकते अशीही शंका उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास चालू आहे. मात्र प्रश्न तोच राहतो की सरकारच्या विरोधात किंवा ध्येय धोरणाविरोधात बोलल्यास विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. बच्चू कडू उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा टीका करायचे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी न झाल्यास बच्चू कडू यांनी परत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आता आमदाराच्या भावाला जीवे मारण्याच्या कटात सामील असल्याच्या कारणावरून बच्चू कडू यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा खरा आहे की राजकीय कट आहेत हे तपासाअंती कळेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.